कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2015 आणि 16 सालच्या 61व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम समारंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंद चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सिंधुताई चव्हाण यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पडला। या प्रसंगी बोलताना अशोक काळे म्हणाले की गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे। यावर्षी ऊस आहे पण पुढच्या वर्षी ऊस राहील याची शाश्वती नाही। नवीन ऊस लागवडीला पाणी मिळणार नाही, त्यासाठी सुरू खोडवा आडसाली हंगामी ऊसाचे खोडवे रोवले पाहिजेत। त्यावर पाचटाचं आच्छादन करून ऊस जगवता येईल। या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून ऊस उपलब्ध होऊन कारखाने चालावेत। मराठवाडा विकास महामंडळ जायकवाडीच्या पाण्याची सरकारला चुकीची आकडेवारी देऊन केवळ पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाण्याची चोरी करण्यासाठी आणि इंडस्ट्रीजला पाणी पुरवण्यासाठी पाणी मागत आहे। जर औरंगाबादला इंडस्ट्रीज आहेत मग नाशिक नगर आणि कोपरगावला इंडस्ट्रीज नाहीत का असा प्रश्न उपस्थित करून औरंगाबाद इंडस्ट्रीज कडून सरकारला महसूल मिळतो, मग नाशिक नगर आणि कोपरगावला इंडस्ट्रीज कडून महसूल मिळत नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। सध्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री जलसंपदा मंत्री हे कोपरगावच्या लोकप्रतिनिधीच्या पक्षाचे असून तालुक्यातील गोदावरी कालव्यांना पाणी मिळू शकत नाही। तालुक्याच्या दृष्टीने ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। मी पहिल्यांदाही विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि आजही विरोधी म्हणूनच काम करीत आहे। मी विरोधी पक्षाचा आमदार असताना हक्काचं पाणी अबाधित ठेवण्याचं जे काम केलं ते सध्याच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या पक्षाचं सरकार असतानाही करता येत नाही अशी खंत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली। याच्यावरच आपण जगतो, नाही तर मरून जाऊ। ऊस उत्पादक मरतील, कारखान्याला सुद्धा पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे। कारखान्यात चालवायला सुद्धा पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे। तेव्हा माझी तर आशा आहे हायकोर्टावर आपल्याला ऑर्डर मिळेल आणि हा चुकीचा जो काही निर्णय तो पटत नाही ना। आकडेवारी जर दाखवली शासनाने नीट हे मराठवाडा महाविकास महामंडळ चुकीच्या आकडेवारी शासनाने देतं, पण आपले लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री त्यांचे, जलसंपदा मंत्री त्यांचे, जलसंधारण मंत्री सगळे मंत्री ते काय ते शिवसेनेला मिळाले 2-5 मंत्री तेवढेच राहिले, पण सगळे मंत्री असताना हे आपल्या गोदावरी कालव्याला पाणी मिळवून देऊ शकत नाही। या प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळांबरोबरच युवा नेते आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते कारभारी जाधव, चंद्रशेखर कुलकर्णी, विश्वासराव आहेर, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, दत्तोबा जगताप, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, आसवानी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, शेतकरी ऊस उत्पादक सभासद आणि अधिकारी तसेच उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक सभासद मोठ्या संख्येने हजर होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रमोद लबडे यांनी केले, तर आभार संचालक सनी रोहमारे यांनी मानले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।